अहिंसा परमो धर्म, ज्या धर्माची शिकवण, म्हणजे मी मुख देखील उघडणार नाही, त्याच्यातून देखील विषाणूची हत्या होईल आणि म्हणून पराकाष्ठाची अहिंसा जगाला शिकवणारे वर्धमान महावीर. मुंब्रा या ठिकाणी पार पडलेला कार्यक्रम कशाचा? छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. प्रथमतः महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना विनंती आहे, पुतळ्याचं राजकारण झालं, पण त्या 3 एप्रिल या तारखेला मी पाहिलं नाही कुठं की कोणी त्या पुतळ्यापाशी दिवा घेऊन गेलं है ना, छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. पण असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मुंब्रा या ठिकाणी, आणि मुंब्रा या अगोदरच गाजलेला कैसे हराया मुंब्रा हरा कर देंगे. आणि मग माझी विनंती एक आहे, याच्या अगोदर एक जण उठला, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे टिपू सुलतानच्या कार्यासोबत तुलना. त्यानंतर एक जण उठला है ना की शिवाजी महाराजांची उंची म्हणजे यांच्यासारखी. आता शिवाजी महाराजांची उंची यांच्यासारखी, हां, त्या माणसाने नंतर सांगितलं देखील, बाबा मी म्हणलो नाही, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही जाणून बुजून उंचीवर आणणे, ती उंची कमी करणे, असं आम्हाला वाटतं की तुमचं ते षडयंत्र आहे. त्यानंतर हे जैन मुनी आहेत निलेश चंद्रजी. प्रथम माझी विनंती आहे, कुठलाही धर्म कुठलीही जात वाईट नसते, पण प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये काही 4-5 भांडगुळ असतात, ते धर्म आणि जाती बदनाम करतात. माझा प्रश्न हा आहे की पुण्यतिथीच्या दिवशी तुमच्या भाषणाची लय कशी असावी? पुण्यतिथीला तुम्ही सांगायले की अफजल खान ने शिवाजी को मिलने बुलाया, इसको इस बगल में दबाऊं क्या उस बगल में दबाऊं, बाद में खंजीर खुपसू है ना, बाद में शिवाजी महाराज मिलने गए, गले लगने लगे और उसने लांडे का कोथळा निकाला. तुम्ही अहिंसा परमो धर्म, ज्या धर्माची शिकवण आहे त्याच्यातून तुम्ही आलात. तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरील पराक्रम सांगावा, एवढे तुम्ही महान नाहीत. आम्ही जन्मजात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलोत. विनंती एकच आहे की तुमचा हा थोडा माज कमी करा. काही एक महाराज पाहिले मी, ते भाषणात खुल्या म्हणाले उठाव दांडे. काही अनेक जण पाहिले मी, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदी साहेबासोबत, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ह्या साहेबासोबत. अरे म्हणजे तुम्ही एक तर गांजा कमी प्या, नाहीतर महत्त्वाची गोष्ट 19चा है ना, तो अल्कोहोलिक डोस आहे का तो कमी करा. तुमचं काय राजकारण खड्ड्यात जायचं आहे, कोणी सत्तेत या, कोण कोणाच्या उरावर बसा, आम्हाला घेणदेण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणते, ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाची आग म्हणतो, अस्मितेची ओळख म्हणतो, ते चारित्र्य म्हणजे आमच्या काळजाचा विषय, तिथं तुम्ही हुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका. कार्यक्रम ठेवला, तुमचं काम आहे. तुम्ही संत आहेत. संत म्हणजे मानवता, संत म्हणजे अहिंसा, संत म्हणजे धर्मनिरपेक्षता, संत म्हणजे सहिष्णुता, संत म्हणजे एकात्मतेची शिकवण. ते करण्याचं काम करा. खुल्याम नारदाच्या गादीवरून तुम्ही मारामारीच्या भाषा करतात. खुल्याम एखाद्या धर्माचा प्रचारक म्हणून काम करत असताना तुम्ही खुल्याम मारामारीच्या भाषा करतात है ना. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र ठीक ठेवायचा नाही का महाराष्ट्र पेटवायचा आहे, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर बोलावं एवढी लायकी तुमची आणि कुठल्या राजकीय नेत्यांची नाही. तुम्ही त्यांचा पराक्रम सांगण्यात हे विसरून गेलेत की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे, त्यांनी 18 पगड जातींसाठी काय केलं आहे, त्यांची रणनीती कशी होती, आरमाराचे ते जनक कसे आहेत, त्यांनी स्वराज्य संकल्पना कशी वाढवली, त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांची देखभाल कशी केली, त्यांनी स्त्री जातीचा सन्मान कसा केला, त्यावर स्वराज्य कसं उभं केलं, आदर्श माता मागे कशी होती, बापाचं योगदान काय आहे ना, पोराचं योगदान. छत्रपती शंभूराजे म्हटल्याच्या नंतर एक घटका लागतो. मग हे सांगणं सोडून उठसूट फक्त काय करायचं आहे की जाती जाती धर्मामध्ये तेढ वाढलं पाहिजे, याच्यात जरासं बोलबच्चन कमी द्यावं. येणाऱ्या काळात कुठलाही कार्यक्रम ठेवा, पण विनंती एकच आहे, जी लोक भडकाऊ भाषण देतील है ना, जी लोक जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करतील, ह्या लोकांना ओळखा. आणि एका ताटात गेली वर्षानुवर्ष आपण जेवतो, त्याच्यात कोणी विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर एखाद्या भातामध्ये एखाद्या भाजीमध्ये लागलेला खडा आपण दाटात टोचल्याच्या जर बाहेर